रिटेन्शन हा एक फार महत्त्वाचा मुद्दा. आता सगळेच मुद्दे कुठं सांगत बसू मी, पण रिटेन्शन हा प्रकारच असा आहे की हल्ली लोकांना एक 25 लाखाचं पॅकेज मिळालं इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर, की ज्या कंपनीत नोकरी लागते त्याच कंपनीतले कम्प्युटर्स वगैरे वापरून आपल्याला दुसरीकडं 50 लाखाचं पॅकेज कसं काय मिळते ती मुलं बघायला लागलेली असतात. तिथलंच वापरायचं सगळं त्या, आणि मग ही कंपनी सोडून जायची. मग ती कंपनी बॉन्ड लिहून घेते, सगळे प्रकार करतात, पण ते बंद करतात. लोक जातात, 50 लाखाचं मोठं पॅकेज मिळतं ते. रिटेन्शन मी सांगतोय की शिवाजी महाराजांच्या वेळेला किती लोक हाताच्या बोटावर मोजणे इतके सुद्धा लोक गेले नाहीत, आणि जे गेले होते त्यांना ठोकळा शिवाजी, खंडोजी खोपडे बिपडे वगैरे असले लोक होते. तुमची माणसं तुमच्याशी लॉयल पाहिजेत. तुम्ही माणसंच अशी तयार करा की ती तुमच्या इथं राहिली पाहिजेत. काय शिवाजी राजांचा आरमार बांधायला पोर्चुगीज लोक होते आणि इतर बाकी लोक होते. मुंबईचे इंग्रज ठोठो करतायत तिथं की आम्हाला लोक मिळत नाहीत, लेबर मिळत नाही. आज आपल्याकडे जी परिस्थिती आहे की ऊस कापायला तोडणी कामगार मिळत नाहीत, कुठे लेबर मिळत नाही, शेतावर हल्ली लेबर मिळत नाही. सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. शिवाजीराजे काय करत होते त्यावेळेला, ते म्हणाले यांनी 2 होन आम्ही देत असलं तर शिवाजीराजे 3 होन देत आहेत आणि लोकांना इकडून तिकडून येत आहेत म्हणून. सगळं यू कॅन हायर द बेस्ट बट पे द प्राईस. ठीक आहे, तानाजी ही काय कमांडो आहे, तो कमांडोसारखाच ट्रेन केलेला होता. ते सिंहगडावर मागं फितवा झाला होता त्यावेळेला कमळोजी साळुंके, तानाजी मालुसरे अशी चौघांची एकूण टीम होती त्यावेळेला. काय झालं की या चौघांना पाठवायची की ते बंदोबस्त व्यवस्थित करू नये. आपल्या फोर्स 1 सारखी एक कमांडोची टीम लोकांनी काढलेली होती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला. कमांडो टीम आहे, कमांडो रेड आहे, शाहिस्ता खानावर मारलेली कमांडोची रेड आहे. त्याच्यावर पहिली रेड आहे इतिहासातली. ते पण ते कमांडोज ट्रेंड असावे लागतात सगळ्या, त्यांना ट्रेनिंग देणं महत्त्वाचं असतं. शत्रूच्या हातातलं हत्यार हे नेहमी आपल्यापेक्षा प्रबल आहे हे आधी लक्षात घ्यावं लागतं सगळ्या. आपल्या हातात AK-47 असेल तर त्यांच्याकडे AK-56 आहे, लक्षात घ्या. आता नवीन प्रकारच्या बंदुका आल्यात, सगळंच आले, पण त्यांचं हत्यार मोठं आहे. आणि काय लोक सांगून जातात, तो एक साधं वाक्य असतं, 4 शब्द आहेत, पण ते शब्द राजवाड्यांनी आमच्या लिहिलेले आहेत. कधी लिहिले झाले असतील त्याला 70 वर्ष, आज लागू आहेत. राजवाडे असं म्हणाले, जशी संस्कृती तसं हत्यार. तुमची संस्कृती जेवढी प्रगत आहे तेवढं तुमचं हत्यार प्रबल असलं पाहिजे. सगळ्यांनी प्रबल असतं ते. मग आमची किती 5000 वर्षापूर्वीची संस्कृती असं आपण म्हणायचं. श्रीराम आमच्याकडं झाले, श्रीकृष्ण आमच्याकडं झाले, ही सगळी मंडळी मोठी आमच्या इथं होऊन गेली सगळे, आणि आमची हत्यारं कुठली आहेत अजून? आमचे चीफ ऑफ स्टाफ म्हणत आहेत लढायला आमच्याकडं दारुगोळा नाही आहे. ही परिस्थिती आहे आजची सगळ्या. दयनीय अवस्था आहे. मग काय शिकायचं काय शेवटी शिवचरित्र आणि या सगळ्या ह्याच्यातनं, इतिहासातनं बोध घ्यायचा का नाही घ्यायचा? सगळ्या रिटेन्शन, माणसं सोडून द्यायची नाहीत. एकदा गेला की ठोका त्याला पाहिलं, मी बाकीचे सोडून जाणार नाहीत. तुम्ही एखादा माणूस सोडून गेला ना की त्या CEOनी त्याच्यावर ट्रेनिंगसाठी पैसे दिलेले असतात, त्याला या कंपनीचं कामकाज कसं चालतं आहे माहिती असतं, या कंपनीचे त्याला स्ट्रेंथ अँड विकनेसेस माहिती असतात. तो आयतं जाऊन त्यांना सांगतो कॉम्पिटिटर्सना की हे असं असं तिकडं आहे म्हणून चाललेलं सगळं. ते का पैसे जास्ती देऊन ह्याला घेतात याचं कारण त्यांना नोहाव मिळतो, ताबडतोब मिळतो, आणि काय चाललं आहे आत हे ताबडतोब मिळतं. म्हणून हे मंडळी पैसे जास्ती देऊन, पॅकेजेस देऊन लोकांना नेत. आता रिटेन्शन वगैरे सध्या जोरात चालू आहे. शिवाजी महाराजांच्या वेळेला माणसं सोडून नाही गेली सगळ्या. हे अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नो कॉम्प्रोमाइज विथ दी कोर व्हॅल्यूज. नैतिक मूल्य आहेत ना, ती शिवाजी महाराजांनी इतकी जपलेली आहेत की तिथं कॉम्प्रोमाइज हा प्रकार नाही आहे, तडजोड नाही त्याच्याशी. गुन्हा केला आणि साबित झाला, शिक्षा. मग ते स्त्रीदाक्षिण्य किती आहे आणि काय आहे हे सुद्धा शिवाजीराजांनी दाखवून दिलेलं आहे. ती कानडीबाई मल्लम्मा, तिचं नाव सावित्रीबाई, ती बेलवडीची,
शिवाजी महाराजांची शिल्प कशाला खोदून ठेवेल होती? जाऊन दाखवायला पाहिजेत कर्नाटकात, हे कुणाचं शिल्प आहे एकदा सांगा बघू म्हणावं. शिवाजी महाराजांचं आहे ना. कशासाठी दिलं आहे? तुमच्या बाईची लाज वाचवली ना कानडेबाईची महाराजांनी तिथं, म्हणून तिनंच कोरलेलं आहे त्याच्यात. आणि आज भांडताय तुम्ही आमच्याशी. त्या बेळगावच्या किल्ल्याच्या समोर 1000 मराठ्यांचं रक्त सांडलं आहे तो किल्ला घेत असताना. याची कल्पना आहे का कोणाला? अनु खान म्हणून होता तिथं, त्यांनी तोफांचा मारा केला मराठ्यांच्यावर. 1000 लोक बेळगावला पडलेत आपले. शिवाजी महाराजांच्या वेळची गोष्ट आहे सांग. पण त्यांच्या मदतीला जायचं टाळलं नाही महाराजांनी, शेवटपर्यंत टाळलं नाही. त्यांनी काही असा भेद केला नव्हता की हे लोक वेगळे आहेत, आमचं स्टेट वेगळे, असला प्रकारच नव्हता. मला कोलारपर्यंत, नंदीपर्यंत, पार तंजावरपर्यंत आपलं राज्य होतं. त्याला कावेरी खोऱ्यातील यक्षनगरीच म्हटलं आहे तंजावरलाच. तिथली देवळं बघा काय विलक्षण आहेत. वृद्धेश्वराचं जे देऊळ आहे, काय अप्रतिम देऊळ आहे सगळं. त्याच्या कळसात शिवाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. जगातला सगळ्यात मोठा शिलालेख आहे तिथं, मराठीतला शिलालेख आहे. भोसले वंश चरित्र असा लिहिलेला, सगळीकडं ओवरीतनं तो शिलालेख कोरलेला आहे तंजावरला. म्हणजे मराठी राजांचा पराक्रम कुठपर्यंत गेला होता हे तिथे कळून गेला. शहाजीराजे थोरले होते ना, त्यांचा नातू म्हणजे व्यंकोजीराजांचा मुलगा, त्याचं नाव शहाजी आहे. या शहाजी राजांनी तिथं तंजावरमध्ये रंगभूमी प्रगत केली. मराठी नाटक पहिला प्रयोग कुठं झाला असेल आणि कुठं लिहिलं असेल तर ते तंजावरला लिहिलं गेलं आहे. 1685 साली नाटकाचा प्रयोग झाला तिथं. एक पंचभाषा विलास म्हणून त्यांनी नाटक लिहिलेलं आहे. फार सुंदर नाटक आहे. याच्याखेरीज तुम्ही युनिटी काय असू शकते हे बघा. त्याच्यात श्रीकृष्ण आहे आणि त्याच्या भोवती गोपी आहेत. आता कृष्ण म्हटला की आल्याच गोपी. त्यातली एक महाराष्ट्रातली, एक तेलुगू आहे आंध्रमधली, एक केरळातली, एक तमिळमधली. आणि त्यात ती केरळातली ती आली गोपी की श्रीकृष्ण तिच्याशी मल्याळममधनं बोलतो. महाराष्ट्रातली कोणी आली की तो तिच्याशी मराठीतनं बोलतो. आंध्रमधली आली की तो तिच्याशी तेलुगूतनं बोलतो. आणि त्याची स्वगत जी आहेत श्रीकृष्णाची तो संस्कृतमधनं बोलतो. त्याच्यात पंचभाषा विलास असं नाटक आहे. प्रचंड प्रमाणात रंगभूमी गाजलेली आहे. आपल्या लोकांनी गाजवलेली, मराठी लोकांनी गाजवलेली. कुठल्या कुठे तंजावर कुठे आज या सगळ्या. पण मी सांगतो या बाउंड्रीज आहेत. मराठी पराक्रम कुठपर्यंत गेला होता आणि शिवाजी महाराजांच्यामुळे पाया त्याचा किती सुदृढ होता आणि त्याच्यानंतर लोकांनी हा झेंडा कुठपर्यंत नेला याच्या सीमा या आहेत. आज का हो आमचे सदाशिवराव भाऊ अब्दालीशी लढायला गेले? काय कारण होतं मराठ्यांना द्यायचं? आमचं आणि अफगाणिस्तानचा कधी संबंध आला? अफगाण लोकांचं महाराष्ट्राचं कसं काय वाकडं होतं म्हणून अब्दालीशी लढत खेळायला गेलो होता. राजपूत आले तिथं, शीख आले लढायला, जाट आले, कोणी आलं नाही. महाराष्ट्र गेला तिथं लढायला. 1,00,000 लोक पडले एका दिवशी. 14 जानेवारी 1761 या दिवशी 1,00,000 लोकांचं, मराठी लोकांचं रक्त तिथं सांडलं. मला आठवतं आहे पगडींनी एक लेख लिहिला आहे सेतुमाधवरावांनी. म्हणाले मी पहिल्यांदा गेलो ज्या वेळेला पानिपतला, त्यावेळेला म्हटलं ही समरभूमी बघून यावे आपण, जवळ आहे गावापासनं. लोकांना चौकशी करत होतो, काही माहीत नव्हतं. शेवटी एक जण म्हणाला वो साहब देखिए काला आम करके एक जगह है, वहाँ जाके देख लीजिएगा अपना काम बन जाएगा. मग तो काला आम कुठे म्हणून एका रिक्षात बसून मी निघालो तिथं. तो रिक्षावाला म्हणाला काय तिकडे काही नाही. म्हणाला सगळं उजाड वैराण आहे, सगळं काहीच नाही, कशाला तुम्ही तिथं जाताय? त्यापेक्षा इकडं बघा. म्हणाले आमच्या भाजीपाला कसा असतो इथं, हरियाणाचा भाजीपाला फार मोठा आहे, यमुनेचा किनारा आहे, हे एवढा एक मोठा टोमॅटो येतो म्हणाले तिथं. सगळ्या भाज्या अगदी टवटवीत रसरशीत असतात. असं तो बरंच सांगायला गेल्यावर पगडी त्याला असं म्हणाले की तुमच्या भाज्या रसरशीत असणारच, कारण आमच्या 1,00,000 लोकांचं रक्त इथं सांडलं आहे त्या मातीत, त्याच्यावर येत आहेत म्हणाले या भाज्या सगळ्या. 1752मध्ये दिल्लीच्या बादशाहानं मराठ्यांना बोलावून तह केला आणि मराठ्यांना दिल्लीचं संरक्षक नेमलं मुघलांचं. त्याच्यासाठी म्हणून मराठी लोक लढायला गेले. ते 1,00,000 लोक पडले
पण कुणाचं मोराल गेलेलं नव्हतं. अब्दाली पळायच्या मागं लागलेला होता सगळ्या. पण इथनं घरबुडवेगळे लोक होते, नजीब खान रोहिल्यासारखे, ह्यांनी मदत केली म्हणून ती लढाईचा गोंधळ झाला. तुम्ही ते सगळं पानिपत पाहिलं ना की एक छोट्या नद्या आहेत. गंभीर म्हणून एक नदी आहे, तुम्ही धोलपूर ओलांडलं आग्र्याच्या अलीकडं, तिथं चंबळच्या वरच्या बाजूला तिथे एक पार्वती नावाची एक छोटी नदी गंभीरला मिळते. मग गंभीर आणि पुढे ते यमुनेला मिळतात. इटावा म्हणून गाव आहे, ते इटाव्याच्या इथं जात. ती एक नदी ओलांडायला या सदाशिवराव भाऊला 32 दिवस लागलेले होते. एक नदी आहे कुठली? गंभीर. या गंभीर नदीचा उगम कुठे माहिती आहे? मध्य प्रदेशमध्ये एक डोंगर आहे, ठिकाण आहे, मोठा पर्वत आहे. लोकांची अशी समजूत आहे की परशुरामांचा जन्म तिथं झालेला आहे. तिथं ती नदी उगम पावते त्या डोंगरावर, गंभीर. आणि 32 दिवस सदाशिवराव भाऊनी एक नदी ओलांडायला घेतले. तरी फौज आमची गेली, तिथं बसली होती. ते सगळं वर्णन उपलब्ध आहे. अब्दालीच्याकडचं वर्णन आहे, लोकांनी, अफगाण लोकांनी केलेलं वर्णन आहे सगळ्यात. एक पुस्तकच माझ्या मित्राने आत्ता लिहिलं, त्याला फॉरवर्डच माझा आहे, सोल्स्टाईस ॲट पानिपत असं त्याचं नाव आहे त्या पुस्तकात. सगळे दिले त्याच्यात, नकाशांसकट सगळे दिले. पानिपत म्हणजे का, आणि त्याची प्रेरणा आहे ना या सगळ्याची ही शिवाजी महाराज. नानासाहेब पेशवा, आता कुठं नानासाहेब, शिवाजीराजे वारले 1680 साली. नानासाहेब पेशवा हा 1761 पानिपतनंतर जूनमध्ये वारला, 23 जूनला पुण्यात गेला तो. त्याची जी पत्रं आहेत सगळी, त्याच्यातले एक वाक्य आहे की तुम्ही आम्हाला गनिम म्हणता ना, आम्ही गनिम तो शिवाजी महाराजांचे शिष्य होत, असं वाक्य आहे त्याच्यात, पत्रात. त्याच्यात विसरलेले नाही आहेत शिवाजीराजांना, लोक विसरलेले नाही आहेत की हे जे राज्य आहे त्यांनी स्थापन केलं आणि त्यांनी पायंडा घालून दिलेला आहे राज्याचा. त्याप्रमाणे आपल्याला चालला पाहिजे. तो एक व्हिजनरी होता. तो ऑटोऑन क्लॉसविक आहे, त्यांनी असं लिहिलं आहे की द एलिमेंट अंडर विच द वॉर इज फॉट इज डेंजर. डेंजर असतं सगळीकडं, संकटं असतात उभी, आणि त्याच्यात त्या माणसाची, जनरलची मनस्थिती कशी असावी लागते, अत्यंत स्थितप्रज्ञासारखी लागते. चौफेर सगळीकडं संकट उभे असताना तो माणूस असा काही स्थितप्रज्ञ लागतो की तो तारून नेईल तुम्हाला या सगळ्या याच्यातनं. असा तो जनरल पाहिजे, असा सेनापती पाहिजे सगळ्या. रोमेल तसा होता, फील्ड मार्शल रोमेल कसा होता, नेपोलियन कसा होता, तसाच होता सगळ्या. आमचा होरॅशो नेल्सन शेवटपर्यंत गोळी बसेसतो, आणि होरॅशो नेल्सन तिथं होतं. हे सगळी मंडळी आहेत, आणि आपल्याकडे की शिवाजी महाराज आहेत या सगळ्या. ह्यांनी पायंडा पाडून दिलेला आहे, ह्यांनी एक आखून दिलेलंही आहे सगळे. त्याच्याप्रमाणे आपल्याला चालायला पाहिजे सगळ्या. त्यामुळे कितीही संकटं आली तरी पार व्हायला पाहिजेत. आणि मग व्हिजन नाही आहे त्याच्यासाठी. व्हिजन काय आहे तर सिंधूपासून बंगालपर्यंत आपलं राज्य निर्माण करायचं सगळं. दिल्लीच ताब्यात घ्यायची, थोरली मसलत असंच म्हणायची शिवाजीराजे. दिल्ली 6 वेळा आपल्या लोकांनी जिंकून घेतली. बादशाहच्या जनानातल्या बायकांना तनखा रोज किती द्यायचा हे आपण ठरवायचं. त्या बायका रडायला लागल्या, फार कमी पैसे पडतात, फार कमी आहेत. म्हणून मेहरबानी होऊन 325 रुपये वाढवून दिलेला होता तनखा आपल्या लोकांनी. कुणाची नियुक्ती कुठं करायची हे आपण ठरवत होतो सगळ्या. इतका भारतावर, हिंदुस्थानवर रूल हा मराठ्यांचा. त्याची प्रचिती कशी आली? 1857मध्ये ज्या वेळेला आपल्या लोकांनी रिव्हॉल्ट केला मोठा, त्यावेळेला नेतृत्वाची सूत्र ज्या माणसाने आयुष्यात कधी तलवार हातात घेतली नसेल असा दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक पुत्र नानासाहेब होता, त्याच्या हातात सूत्र आले. का? महाराष्ट्रातला येतो. हे लढाईत पक्के लोक आहेत. लढाईच्यासाठी, नेतृत्वाच्यासाठी हे लोक पक्के आहेत. हे सगळे शिवाजी महाराजांच्या गनिमी गावात शिकलेले आहेत. नानासाहेबाच्या नंतर आली सूत्र तात्या टोप्यांच्याकडं. झाशीची राणी लढली, सर ह्यू रोज आणि सगळ्यांनी लिहिलं आहे की तिथं लढणारे अनेक लोक होते, पण त्या सगळ्या लोकात एकच पुरुष लढत होता, आणि तो म्हणजे झाशीची राणी. पुरुष म्हटले त्याला झाशी, आणि ती सगळी मर्दाना कपड्यात होती सगळ्या याच्यात झाली.
आपोआप नेतृत्व महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडे का द्यावं लोकांनी? असं काय नानासाहेबांनी पराक्रम गाजवला होता, पण नेतृत्व मात्र लोकांनी दिलं त्यांना. सगळ्या बहाल केलं. तात्यापुढं लढत बसला. इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं त्यांनी. पुढचे अजून 2 वर्ष लढला. 59पर्यंत लढला तात्या. 57 नंतर तात्या म्हणून 5-50 लोक धरून आणले लोक. नानासाहेब पेशवा म्हणून अजून 15-20 लोक धरून आणले. त्याच्याकडनं ॲफिडेविट लिहून घ्यायचे इंग्रज लोक की मीच खरा नाना आहे वगैरे म्हणून. काय वाटेल ते केलं इंग्रजांनी.